1990च्या दशकात हैदराबादच्या चारमिनारच्या समोर एक म्हातारी जी साधारण 90 वर्षाच्या आसपास होती ती फुलं विकायची आणि गुजराण करायची. ती गरीब होती, पण ती असहाय्य नव्हती. ती आपल्या एवढ्या म्हातारपणात देखील आपलं काम करून कष्टानं जगायची. हैदराबादच्या चारमिनारच्या भागातले सगळे लोक तिला पेदम्मा म्हणायचे. तिला पेदम्मा म्हणजे मोठी आई असा हाक मारत असले तरी पेदम्मा हे तिचं खरं नाव नव्हतं. तिचं नाव होतं नीरा आर्या. ती जरी हैदराबादमध्ये असली तरी ती मूळची होती उत्तर प्रदेशची. मग ती हैदराबादमध्ये काय करत होती? आता सध्या असहाय्य वाटणारी ही म्हातारी जी 90 वर्षांची होती ती एकेकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सहकारी होती. नेताजी सुभाषचंद्र बोस नीराला प्रेमानं नीरा नागिन म्हणायचे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिवंत ठेवण्यामध्ये या नीरा आर्याचा अत्यंत महत्वाचा वाटा होता. मग हिनं असं काय केलं होतं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी की या नीरा आर्याला पुढे जाऊन काळा पाण्याची शिक्षा भोगावी लागली? काळा पाण्याच्या शिक्षेमध्ये नीरा आर्याचा उजव्या बाजूचा स्तन अक्षरशः पोलिसांनी कापून काढला. मग तसं काढायची गरज काय होती? नीरा आर्यानं स्वतःच्या पतीची हत्या का केली? असे अनेक प्रश्न नीरा आर्या या एका नावाभोवती वेटोळे घालतात. नीरा आर्या एकेकाळची आझाद हिंद सेनेची गुप्तहेर होती. मग नीरा आर्या कोण होती? तिचा इतिहास काय? तिची संपूर्ण स्टोरी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 5 मार्च 1902 ला उत्तर प्रदेशमधल्या बागपत जिल्ह्यातल्या खेकरानगर नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये नीरा या मुलीचा जन्म झाला. नीराला एक भाऊ होता. त्या भावाचं नाव होतं बसंत. नीरा आणि बसंत दोघे लहान असताना त्यांचे आई वडील वारले. पुढे त्यांच्या गावामध्ये छज्जूमल नावाचे एक व्यक्ती आलेले होते जे आर्य समाजी होते, जे कलकत्त्याचे होते. त्यांनी नीराला आणि तिच्या भावाला बसंतला दोघांना देखील दत्तक घेतलं आणि त्यानंतर हे दोघं देखील कलकत्त्याला राहू लागले. कलकत्त्यामध्ये राहतानाच आर्य समाजी असल्यामुळे त्यांच्या घरात जो क्रांतिकारकांचा वारसा होता या सगळ्या गोष्टींचा प्रभाव नीरावर पडत होता आणि ती त्या बाजूला झुकत होती. पण हळूहळू पुढं मोठं होताना तिला लक्षात आलं की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील आपण सहभाग घेतला पाहिजे, पण प्रत्यक्षात ती घेऊ शकली नव्हती. पुढं असं झालं की एकदा ती साधारण 10 वर्षाची असताना ती समुद्रात पोहायला गेलेली होती. त्यावेळी पोहताना ती पाण्यामध्ये बुडत होती. ती बुडताना तिथं एक तरुण आला आणि त्या तरुणानं नीराला वाचवलं. ज्या तरुणानं नीराला वाचवलं त्या तरुणाचं नाव होतं सुभाषचंद्र बोस. आता सुभाषचंद्र बोस यांचा आणि नीराचा इथपर्यंतचाच संबंध येतो. याच्यानंतर नेताजी आणि नीरा आर्याचा डायरेक्ट असा संबंध आला नाही, पण या दोघांची पुन्हा एकदा भेट होणार होती. कशी काय ते थोड्या वेळाने सांगतो. साधारण 1928 साली म्हणजे नीरा जेव्हा 26 वर्षाची होती तेव्हा तिला एक लग्नाचं प्रपोजल आलं. हे होतं श्रीकांत जयरंजन दास नावाच्या मुलाचं. हा श्रीकांत जयरंजन दास हा तिच्या वडिलांनी म्हणजे छज्जूमल यांनीच निवडलेला मुलगा होता. तो पोलीसमध्ये CID ऑफिसर होता. त्यामुळे त्याचा ब्रिटिश सरकारविषयीची निष्ठा अतिशय कणखर होती आणि तो ब्रिटिश सरकारसाठी काम करत होता. हे सगळं चालताना नीराचा संसार वगैरे सगळं चालू असतानाच भारतीय स्वातंत्र्याची लढाई अंतिम निर्णायक टप्प्यात आली. एकीकडे आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. दुसऱ्या बाजूला भारतात मोठ्या प्रमाणावर काँग्रेसनं चले जाव आंदोलन चालू केलं. सगळीकडेच एकूण पेटलेलं वातावरण होतं. त्यावेळी नीरा आर्याला तिच्या सोबतचा एक जवळ असणारा एक रामसिंग नावाचा एक व्यक्ती होता. त्याच्यासोबत नीरा डायरेक्ट सिंगापूरला गेली. सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेमध्ये ती सुभाषचंद्र बोस यांच्या समोरच या सेनेमध्ये सामील झाली. आझाद हिंद सेनेच्या झाशी राणी रेजिमेंटमध्ये ती सहभागी झाली. तिथं जाऊन तिच्याकडे जबाबदारी देण्यात आली स्पाईंग करण्याची, म्हणजेच गुप्तहेरचं काम करण्याची. कारण तिचा नवरा पोलीस इन्स्पेक्टर होता, त्यामुळे तिचे ब्रिटिश ऑफिसर्सच्या जवळ जाण्याचे किंवा त्यांच्याबद्दलची माहिती मिळवण्याची शक्यता जास्त होती आणि ती करायला लागली. याच्याबरोबरच ती झाशी राणी रेजिमेंटमध्ये काम करायची. ती बर्मामध्ये राहायची, त्यामुळे बर्मामध्ये तिचा पती देखील तिच्या सोबत असायचा आणि अनेक वेळा तिच्या पतीचा तिच्याबरोबर खटका उडायला लागला. कारण तिच्या पतीच्या लक्षात आलं की नीरा ही सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर काम करते. आणि त्याच वेळी श्रीकांतला म्हणजे तिच्या नवऱ्याला जबाबदारी मिळाली की सुभाषचंद्र बोस यांची हत्या करायची, म्हणजे त्यांना एलिमिनेट करायचं. आता एकाच घरात 2 व्यक्ती असे राहत होते जे एकमेकांच्या विरोधात काम करत होते. नीरा सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी काम करत होती. श्रीकांत सुभाषचंद्र बोस यांना संपवण्यासाठी काम करत होता. या दोघांच्या मध्ये एक प्रकारचं द्वंद्व सुरू झालं. यामध्ये यांचं नातं देखील संपण्याच्या मार्गावर आलं. त्यावेळी नीरानं स्पष्ट सांगितलं की सुभाषचंद्र बोस आणि तू यांच्यामध्ये जर मला निवडायचं असेल तर मी सुभाषचंद्र बोस यांना निवडेन, कारण आमच्या देशासाठी त्यांची गरज आहे. त्याला मात्र 2 लाख रुपयांचं बक्षीस खुणावत होता आणि त्यासाठी तो प्रयत्न करत होता सुभाषचंद्र बोस यांची हत्या करण्याचा.
आणि याच प्रयत्नामध्ये त्याला एकदा संधी मिळाली सुभाषचंद्र बोस यांची हत्या करण्याची. पण प्रत्यक्षात काय काय घडलं हे सगळं बघण्याच्या अगोदर आपण एका इंटरेस्टिंग ॲपबद्दल बघूया आणि मग पुढे कंटिन्यू करूया. मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे जे भारतात अत्यंत वेगाने वाढत आहे. मार्केट वर जाऊ दे किंवा खाली, तुम्ही ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवू शकता आणि यांची जी एक्सपर्ट टीम आहे ती तुम्हाला वन ऑन वन कॉल करून तुमचा फायदा कशात आहे ते सांगत असते. चला बघूया हे वापरायचं कसं. मी इथे पिन टाकलं आणि लॉग इन केलं. इथं फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं की तुम्हाला आता मार्केटवर असलेले सगळे प्रॉफिटेबल ट्रेड्स दिसतात. तुम्ही फक्त एक क्लिक करून त्यांना फॉलो करू शकता. इथं तुम्ही अत्यंत कमी पैशात ट्रेडिंग सुरू करू शकता. बाकी ॲपमध्ये जिथं तुम्हाला 3 पट जास्त पैसे लागतात. याच्यामध्ये एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर आहे जे तुम्हाला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतं. जेव्हा तुमचा लॉस एका विशिष्ट लेवलपर्यंत जातो तेव्हा आपोआप हे स्टॉप लॉस लागतं आणि तुमचं पुढे होणारं नुकसान टळतं. आणि यांचं ब्रोकरेज सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सर्वात कमी आहे. बघा, प्रॉफिट ट्रेंडच्या हिशोबाने मूव्ह होताना दिसत होता. मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात 1306 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला देखील. ही संपूर्ण सेवा तुम्ही फक्त 99 रुपये देऊन लाईफ टाईमसाठी खरेदी करू शकता. तुम्ही याच्यामध्ये सोने, चांदी, क्रूड ऑइल यासारख्या कमोडिटीजमध्ये देखील ट्रेड करू शकता सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत. आणि मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतं. हे बघा, लोकांनी आताच एका दिवसात 11,850 रुपये, एका महिन्यात 70,468 रुपये आणि एका वर्षात 5,03,940 रुपयांचा प्रॉफिट बुक केला. आणि या प्रॉफिटवर मार्केट वुल्फ ॲप कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ ॲपचे आतापर्यंत 20 लाखापेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. त्यामुळे वाट कशाची पाहताय? लिंक कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि हे ॲप कसं वाटतंय ते आम्हाला सांगा. ही गोष्ट बर्मामधली आहे, जिथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एक तळ होता आणि या तळावरती त्यावेळेला नीरा आर्या उपस्थित होती. ती पण मागच्या बाजूला होती. पुढच्या बाजूला नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या ड्रायव्हर सोबत निघायच्या तयारीत होते. त्याच वेळेला तिथं अचानक श्रीकांत जयरंजन दास अचानक पोचला. त्याच्यासोबत काही पोलीस देखील होते आणि तो तिथं आला आणि त्यानं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. ही गोळी ऍक्च्युली नेताजींच्या ड्रायव्हरला म्हणजे निजामुद्दीन याला लागली. त्याच वेळी तिथं नीरा उपस्थित झाली. नीराने हा समोरचा जे काही सीन होता तो बघितला आणि बघितल्या तिनं आपल्या हातातली बंदूक उचलली आणि ती आपल्या पतीवर रोखली. फक्त तिनं बंदूक रोखलीच नाही तर दुसऱ्याच क्षणात तिनं त्या बंदुकीला पुढे जे तलवार किंवा चाकूसारखा भाग लावलेला, आपण ज्याला संगीन असं म्हणतो, या संगीनीचं टोक आपल्या पतीच्या पोटात खुपसलं आणि त्याची हत्या केली. तिचा पती म्हणजे श्रीकांत जयरंजन दास जागच्या जागी मरून पडला. नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा श्रीकांत यांच्यामध्ये जर काय निवडांची वेळ आली तर त्यावेळी मी माझ्या नेताजींनाच निवडेन असं तिनं त्याला अगोदरच सांगितलं होतं. ते तिनं खरं करून दाखवलं. तिच्या या कामगिरीसाठी तिचं नाव नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नीरा नागिन असं केलं. त्यानंतर ती गायब झाली. पुढे ती अनेक वर्ष सापडली नाही, पण 1945 साली ती पोलिसांना सापडली. पोलिसांच्या हातात आल्यानंतर पोलिसांनी तिची रवानगी अंदमानमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी केली. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना तिला अनंत यातना देण्यात आल्या. ती एक महिला होती, साधारण 40-45 तिचं वय होतं, पण तरी देखील तिला खूप त्रास दिला गेला. याच वेळेला तिला एकच प्रश्न सारखा विचारला जात होता, नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस 1945 साली प्लेन क्रॅशमध्ये गेले, त्यानंतर तिनं सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र हे प्लेन क्रॅशमध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल मला काही माहिती नाही. तरी देखील पोलीस म्हणत होते, तुला खरी माहिती आहे, कारण नेताजी सुभाषचंद्र प्लेन क्रॅशमध्ये वारलेले नाहीत. मग ते तिला अन्याय अत्याचार करायचा प्रयत्न करत होते, तिला त्रास देत होते. याच वेळी जेलरनं तिला एक प्रश्न विचारला, आम्हाला खरं सांगते कुठं आहेत? त्यावेळेला ती सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र माझ्या हृदयात आहेत. त्यानंतर मग पोलिसांनी तिचे स्तन कापले. यासाठी एक सळीसारखा भाग तापवला गेला आणि 2 सळ्या एकत्र करून गरम करून तिचा स्तन कापून काढला गेला. या सगळ्या यातनांमधून देखील ती तरली, जिवंत राहिली. ती त्या क्षणाला बेशुद्ध पडली, पण ती परत जिवंत झाल्यानंतर तिनं आपला झगडा चालू ठेवला. एक वेळ तिला अंदमानच्या या जेलमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली आणि ती संधी तिनं हेरली आणि तिनं या जेलमधून पळ काढला. जेव्हा तिथल्या आजूबाजूच्या काही लोकांनी तिला मदत केली, कारण ती एक स्वातंत्र्य सेनानी होती, अनेकांना माहिती होतं, त्यांनी तिला मदत केली. ती भारताच्या किनाऱ्यावर जेव्हा पोहोचली तेव्हा तिच्या लक्षात आलं की भारत ऑलरेडी स्वतंत्र झालेला आहे आणि ती स्वतंत्र भारतात आलेली आहे. पण स्वतंत्र भारतात आल्यानंतर देखील नीरा आर्या गप्प बसली नाही. पुढे तिनं निजामाच्या विरोधात हैदराबादच्या मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला. तिथं आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. शेवटी निजामाला आपला हैदराबाद भारतामध्ये विलीन करावा लागला. या झगड्यानंतर मग ती हैदराबादमध्येच राहिली आणि तिचं पुढचं आयुष्य तिनं हैदराबादमध्येच घालवलं. पण भारतीय स्वातंत्र्यासाठी एवढं योगदान दिल्यानंतर मात्र नीराला
तिच्या उर्वरित आयुष्यात उपेक्षाच लाभली. एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून साधी पेन्शन देखील तिला मिळाली नाही आणि ती कुठं मागायला गेली नाही. ती अतिशय स्वाभिमानाने आपलं आयुष्य जगली. ती कधीही कुणाला या स्टोरीज सांगत बसली नाही की तिनं देशासाठी काय केलं. ती आपल्या समोर जे आलं ते जगत गेली आणि त्याच पद्धतीनं तिचा शेवट देखील 1998 साली म्हणजे अगदीच साधारण 30 वर्षाच्या आसपास झाला असेल, एवढ्याच काळापूर्वी झाला. नीरा आर्याची ही एक जबरदस्त स्टोरी आहे, जिनं ब्रिटिशांच्या विरोधात एक गुप्तहेर म्हणून काम केलं, नेताजींचा जीव वाचवला. अशा स्त्रीसाठी हा स्वतंत्र भारत जास्त काही करू शकला नाही, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नीरा आर्या यांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मार्केट वुल्फ ॲपचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.